हरिओम श्रीराम अंबदने। मी योगिता वीरा मंगेश म्हात्रे, मुलेखंड उपासना केंद्र उरण। माझा अनुभव माझ्या मुलासंदर्भात आहे। 2007 साली घडलेली घटना मी सांगत आहे। माझा मुलगा 1.5 वर्षाचा होता आणि आम्ही शेतावर राहत होतो, जिथे आता राहतो तिथे। पण तिथे एकच रूम होती पहिला आणि खूप झाडी होती आजूबाजूला। तर एक दिवस 15 जून का 16 जून स्कूल सुरू होते। मुलीला शाळेत पाठवली होती आणि आम्ही दुपारच्या टाइमात झोपलो होतो। 3:30चा अलार्म लावला होता तिला आणण्यासाठी आणि मुलगा खेळत जेमतेम त्याला चालता येत होता आणि तो असं चालत होता। मी त्याला दुधाची बॉटल भरून ठेवली होती आणि खाली चटई टाकून झोपले होते। तेवढ्यात 3:30चा अलार्म झाल्यानंतर हे उठले, हे बाहेरच कॉट टाकून झोपले होते। तर बच्चू घरात नाही, त्याला शोधतो आम्ही, पूर्ण शेतात इकडे तिकडे शोधायला लागलो। विहिरीत जाऊन बघते, विहिरीत पडला की काय मुलगा, तर विहिरीतही नाही। आम्ही घाबरलो खूप, घरी फोन केला, कोणी मस्ती करून नेले का काय त्याला, तर घरी पण नाही तो। मग नंतर यांनी तशीच गाडी घेतली आणि आमच्या फाट्यावर गेले, कोणी भंगारवाला घेऊन गेला की काय मुलाला, तर तिथेही तो नाही कोणाकडे दिसत। तसेच पुन्हा घरी आले आणि शेतातच शोधायला लागले। गावातून सर्व आले, कुटुंबातले लोक, ती शोधतात त्याला। नंतर मग खूप बोलायला पण लागले असे का तुमचं लक्ष कुठे होता, काय कुठे होता। पुन्हा आजूबाजूच्या शेतात भरपूर कावले ओरडत होते वरती। तर आम्हाला असं वाटलं का कुत्र्यांनी मुलाला काहीतरी केले असेल आणि तेव्हा कावले जमले असतील असे। म्हणजे खूपच मी एवढे म्हणजे रडायला लागले, सर्व बोलतात मला का काय झालं, आणि एवढी घाबरून गेले होते त्यावेळी। पण बापूंवर तर विश्वास होताच का बापू आहेतच आपल्यासोबत। मी शेवटी बापूंजवळ गेली आणि आमच्या फलीवरच बापूंचा एक फोटो होता, छोटा घर असल्यामुळे। म्हणजे मग तिथे डोकं ठेवलं आणि म्हणाले की बापू आम्ही झोपलो होतो पण तुम्ही तर होतात ना। तर तेवढ्यातच त्यांना मुलाचा रडण्याचा आवाज आला आणि हे तसे धावत मुलाकडे गेले आणि त्यांनी मुलाला घरी आणले। आणि ती जागा अशी होती, मेन म्हणजे सांगायचं राहून गेलं माझ्याकडून थोडंसं, की आम्ही तिथे जेव्हा राहायला गेलो तेव्हा गावातील लोक आम्हाला म्हणायचे की ही भूतांची वाडी, इथे तू कशी राहतेस। आणि अशा याच्यात मी राहत होते आणि तिथे माझा मुलगा गेल्यानंतरही सर्वजण बोलवते हा कसा मिळाला तुम्हाला, तर तो बापूंच्याच मुले मिळाला आणि बापूंच्या कृपेमुळे तो सुखरूप घरी आला। हरिओम श्रीराम अंबदने।